इयोबाचं पुस्तक 32व्या अध्यायामधून एक प्रार्थना करूया की ही जनरेशन ख्रिस्ताच्या शरीराची व येणारी प्रत्येक जनरेशन अलीहू सारखी परमेश्वर बनवेल. ज्यावेळेस इयोब स्वतःच्या दृष्टीनेच मी निर्दोष आहे असं तो अलीहू जो होता तो त्याच्या मित्रांमधला नव्हता ना दुसरा कोण होता. तर ज्यावेळेस इयोबाचं बोलणं चालूच आहे की मी कसा निर्दोष आहे हे तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या मित्रांना त्याच्याबद्दल दुसरं काय बोलता येईना, ते त्याला दोषी देण्यासाठी फक्त राहिलेत. पण त्यावेळेस अलीहू त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो तू देवाला दोष लावणारा कोण आहेस. यावेळेस आपण प्लीज ते वचन वाचूया. 32व्या अध्यायामधून मी वाचते. इयोब स्वतःच्याच दृष्टीने निर्दोष आहे हे पाहून त्या तिघा पुरुषांनी त्यास उत्तर देण्याचे सोडून दिले. त्याच्या मित्रांनी ते उत्तर द्यायचं सोडून दिलं. मग राम घराण्यातील बरखेल बुजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला. इयोबाने देवाला निर्दोषी ठरवायचे सोडून स्वतःच निर्दोषी ठरवण्यास पाहिले म्हणून त्याच्यावर त्याचा राग भडकला. अलीहूचा राग इयोबावर भडकला. आपल्या तिघा मित्रांस इयोबाला उत्तर द्यायला सापडले नसताही त्यांनी त्याला दोषी ठरवलं म्हणून त्यांच्यावरही त्याचा राग भडकला. ते वयाने मोठे होते म्हणून अलीहू इयोबाशी भाषण करायला मिळेपर्यंत थांबला. त्या तिघा पुरुषांच्या तोंडातून काही प्रत्युत्तर निघेना हे पाहून त्याचा राग भडकला. मग बरखेल बुजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले. तो म्हणाला, मी अल्पवयीन आहे व तुम्ही वयोवृद्ध आहात म्हणून मी मुरवत धरली. आपले मत तुमच्या पुढे प्रगट करण्यास मी कचरलो. मला वाटले जास्त दिवस पाहिलेल्याने भाषण करावे, बहुत वर्ष घालवल्यानी अक्कल सांगावी. पण मानवाच्या ठायी परमेश्वराचा आत्मा वस्ती करतो. सर्व समर्थाचा श्वास त्याला बुद्धी देतो. मनुष्य वयाने मोठे असले तरच ते ज्ञानी ठरतात असे नाही, वयोवृद्ध असले तरच त्यांस खरे खोटे समजते असे नाही. ह्याकरिता मी म्हणतो की माझे ऐका, मीही आपले मत मांडतो. तुम्ही काही समर्पक उत्तरे शोधून काढाल ह्या आशेने मी तुमचे भाषण ऐकत राहिलो. तुमचे मुद्दे मी लक्षपूर्वक श्रवण केले. मी तुमचे बोलणे मन लावून ऐकले. तो पहा, तुम्हातल्या कोणालाही इयोबाच्या पक्षाचे खंडन तुमच्यातल्या कोणीही इयोबाच्या पक्षाचे खंडन केले नाही. कोणी त्याला समर्पक उत्तर दिले नाही. देवच त्याचे खंडन करील. मनुष्यांच्याने तर हे होणार नाही. इतके ज्ञान त्याच्या ठायी आम्हास आढळून आले आहे असे म्हणू नका, कारण त्याने माझ्यावर वादाचा मोर्चा फिरवला नाही. तुमचे शब्द घेऊन मी त्यास उत्तर देणार नाही. यावेळेस आपण अलीहू बद्दल ही पण गोष्ट बघतो की तो दुसऱ्यासाठी तिसऱ्या बरोबर मांडत नाही. हा सगळा मॅटर फक्त देवाचा आहे म्हणून त्यांनी आपलं तोंड खोललं आहे. आणि तुमचे शब्द घेऊन मी त्यास उत्तर देणार नाही. ते थक्क झाले आहेत, काही त्यांना उत्तर देता येईना. शब्द त्यांना सोडून गेले. ते बोलत नाहीत, निरुत्तर उभे राहिले आहेत. म्हणून मी थांबावे काय. मी माझ्या तर्फेचे बोलतो, माझे मत प्रगट करतो. माझ्या मनात शब्दाची गर्दी झाली. माझा अंतरात्मा मला स्फूर्ती देत आहे. पहा, माझे अंतर्याम बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले. नव्या द्राक्षरसाच्या बुधल्याप्रमाणे ते फुटायला आले आहे. मी बोललो तरच मला चैन पडेल. मी आपले तोंड उघडीन, उत्तर देईन. मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत करणार नाही. खुशामत करण्याचे मला ठाऊक नाही. असे असेल तर माझा उत्पन्न करता मला तत्काळ घेऊन जाईल. यावेळेस आपण अशी प्रार्थना करणार आहोत की ह्या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये परमेश्वराने असे अलीहू उत्पन्न करावे की जे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे असतील. आणि जर कोणी स्वतःला सावपणाच्या आवाने गोंजारून घेत असेल आणि देवाच्या वचनाला साईटला करत असेल तर असे अलीहू मंडळांमध्ये परमेश्वराने उभे करावे. या